बिहारमधील SIR आणि राहुल गांधींनी आरोप केलेल्या मतचोरीच्या मुद्द्यावरून राजधानी दिल्लीचं वातावरण चांगलंच तापलं। दिल्लीमध्ये इंडिया आघाडी आक्रमक झाली। दिल्लीत निवडणूक आयोगावर इंडिया आघाडीकडून मोर्चा काढण्यात आला। यावेळी संसद मार्ग पोलिसांनी आंदोलकांना अडवत ताब्यात घेतलं। त्यानंतर सर्व आंदोलक खासदारांना संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं। या संपूर्ण प्रकरणात निवडणूक आयोग कुठलीही कारवाई करत नाही, तर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आणि निष्पक्षतेवर विरोधकांनी आक्षेप घेतला। दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवर पलटवार केला। मोर्चा काढण्याऐवजी निवडणूक आयोगात राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्र सादर करावं अशी मागणी भाजपनं केली। दरम्यान थोड्याच वेळानं ताब्यात घेतलेल्या या सर्व खासदारांना पोलिसांनी सोडून दिलेलं आहे। यानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांनी सरकारवर दडपशाहीचा आरोप केला। इंडिया आघाडीचे खासदार हे मोर्चामध्ये उतरलेले होते, रस्त्यावर उतरलेले होते। निवडणूक आयोगापर्यंत हा मोर्चा जाणार होता, पण त्याच्या आधीच पोलिसांनी या खासदारांना ताब्यात घेतलं आणि थोड्या वेळानंतर त्यांना सोडून दिलं। देखिए, हिंदुस्तान की डेमोक्रेसी की हालत देखिए। 300 MPs इलेक्शन कमीशन से मिलना चाहते हैं और कहते हैं कि हम डेलीगेशन लेके आएंगे, हम आपको एक डॉक्यूमेंट देना चाहते हैं। इलेक्शन कमीशन कहता है नहीं, 300 MPs नहीं आ सकते हैं। तो यही हालत है, क्योंकि डरते हैं। 300 MPs आ गए और वहाँ पे सच्चाई निकल आई और हमने उनको थोड़ा जो उनके काम की सच्चाई है दिखा दी। दैट इज व्हाई। अब ये राजनीतिक लड़ाई से आगे निकल गई है, ठीक है। अब ये देश की जो आत्मा है, स्पिरिचुअल देश का जो आत्मा है, उसके लिए लड़ाई हो रही है। कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है। 1 मैन 1 वोट कॉन्स्टिट्यूशन का फाउंडेशन है। 1 मैन 1 वोट के बिना कॉन्स्टिट्यूशन का कोई मतलब नहीं है। और हमने क्लियरली दिखाया है कर्नाटक में कि वन मैन 1 वोट नहीं है। मल्टीपल मैन मल्टीपल वोट, 1 मैन मल्टीपल वोट, सारा कुछ चल रहा है। मेरा डेटा थोड़ी है कि मैं साइन करूं, उनका डेटा है। आप उठाइए अपना डेटा, हमने आपको ही दिया है, आप उसको अपने वेबसाइट में लगा दीजिए, पता लग जाएगा आपको। मतलब डिस्ट्रैक्ट करने का काम है, ठीक है। और एक और बात, आप ये मत सोचिए कि सिर्फ बेंगलोर में हुआ है। ये देश में अलग अलग कंस्टिट्यूंसीज में हुआ है और इलेक्शन कमीशन जानता है। इलेक्शन कमीशन जानता है कि वो उसका जो डेटा है वो फटेगा। जो उसको अभी वो कंट्रोल करने की कोशिश कर रहा है, छुपाने की कोशिश कर रहा है, उसको हम निकाल देंगे, ठीक है। और वो फटेगा, वो जानता है। निवडणूक आयोग त्या ठिकाणी असलेलं बीजेपी सरकार यांच्या समान मताने लोकशाहीचा गळा घोटण्याचा जो प्रयत्न केला जातो ते पुराव्यासकट आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजींनी त्या ठिकाणी लोकांसमोर आणलेलं आहे। आज आम्हाला अपेक्षा होती संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत आम्ही जाऊ। आम्ही पण 18 लोकांतून निवडून आलेलो आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला डीसी ऑफिसमध्ये बोलवलं जाईल, आमचं म्हणणं ऐकलं जाईल, परंतु ते न करता आम्हाला 2 तास त्या ठिकाणी डिटेन करण्यात आलं। आता सोडलंय, जेव्हा की हाऊस 2 वाजता सुरू व्हायला पाहिजे होणार होतं, आता 2:15ला आम्हाला सोडलेलं आहे। म्हणजे आपली बिलं पास करून घ्यायची, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करायचं, लोकतंत्राला संपवण्याचं षडयंत्र चाललेलं आहे। त्याच्या विरोधात आम्ही आवाज देशामध्ये जर सांसदासोबत असा व्यवहार होत असेल, त्यांना आंदोलन करण्याची मुभा नसेल, तर लोकतंत्राची हत्या नाही तर काय आहे? आपल्या देशाची लोकशाही ही नष्ट करून हुकुमशाही आणण्याचा हा प्रयत्न आहे। हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न आपलं काय? निश्चितच हुकुमशाही आणण्याचा हा प्रकार आहे। आमचं आंदोलन अक्षरशः त्यांनी दडपलं। आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, परंतु शांततेच्या मार्गाने आम्हाला अडवण्यात आलं। ही दडपशाही आहे। पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला का आणलं, का सोडलं हेच कळत नाही। पोलीस स्टेशनने एवढ्या वेळ 2 वाजेपर्यंतची वाट बघितली। 2 वाजता सभागृह चालू होणार आहे, सभागृह 2 वाजून 10 मिनिटाला आम्हाला सोडलं। त्याच्यामुळे फक्त पोलीसचं एकच होतं की सभागृह चालू होईपर्यंत ऍडजस्ट करायचं की नाही, काय करतील, त्याच्यामुळे आम्हाला तोपर्यंत अडकून ठेवलं। आता पुढची रणनीती काय असणार आहे? पुढची रणनीती जी आता सर्व नेते ठरवतील त्याच्याप्रमाणे कारवाई होईल। लोकशाहीमध्ये आम्हाला त्यांचा पत्र द्यायला अधिकार आहे, आम्ही दिलं। मागच्या वेळेला इलेक्शन झाल्या दिलं, ते म्हणले आम्हाला माहिती देता येणार नाही, ते म्हणले आम्ही याचं उत्तर देणार नाही। हे कुणाच्या इशाऱ्यावर चाललंय? इलेक्शन कमिशन हे कुणाच्या इशाऱ्यावर नाचतंय?
हे काय त्यांचे बाबू आहे का? इलेक्शन कमिशन TN सेशन पाहिले होते आम्ही एका काळी. इलेक्शन कमिशनर काय होते, ज्या TN सेशनने कोड ऑफ कंडक्ट लावलं त्यावेळेला कोणता इंटरफेरन्स सरकारचा नव्हता. आता तर ते बाहुली म्हणून त्या मोदी साहेबाचं काम करते, असा तो प्रकार आहे. तर विरोधकांच्या या मोर्चावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधलेला आहे. अलीकडे लोक हवेत बार सोडतात असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. इकडच्या काळामध्ये लोक हवेत बार सोडतात, पुरावे काहीच नसतात, बोलून निघून जातात, दुसऱ्या दिवशी वेगळं बोलतात. अनेक वेळा मीडियाही त्यांना विचारत नाही. पण गोपीनाथराव मुंडे अशा व्यक्तीचं नाव होतं ज्याने विधानसभेमध्ये उभं राहून आरोप केला तर कधीच आरोप परत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही.